दीपाली बर्डे लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेत बघा सकाळचे 8:15 आणि ब्लॉगची सुरुवात आज सकाळी सकाळीच केली आहे. कारण की आज आहे ना थोडीशी गडबड आहे आता माझ्या पाठीमागे. कारण की काल 16 तारीख होती तर 16 तारखेला देखील जे आहे तर माझ्याकडे हळदीचा मेकअप होता. ब्रायडल मेकअप आहे माझ्याकडे सध्या. आणि आज पण जो आहे तर तिचं सकाळी लग्नाचं लुक आहे. तर त्यामुळे आता ती थोड्याच वेळात ती घरी येणार आहे. तर म्हटलं एकदा अगोदर ब्लॉग शूट करावं, कारण की काल जे आहे तर मी ब्लॉग काही शूट केलाच नाहीये, कारण माझ्या मागे थोडीशी गडबड पण होती. तर त्याच्यामुळं आज जे आहे तर आता ब्लॉगला सुरुवात केली. तर घरातली सगळी कामं पटापट आवरून घेतलेली, कारण की तिचं लग्न जे आहे तर 12चं टायमिंग आहे. तर त्याच्यासाठी कसं आहे तर लवकरच येणार, ती 9 वाजेपर्यंत तिथे येणार आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर सगळं काम आवरून घ्यावं आणि त्यानंतर मलाही तिथे परत जायचं आहे सगळं रेडी वगैरे होऊन. तर त्याच्यामुळे जे आहे तर मी आता आजचा जो मेकअप आहे तर तो मेकअप लुक तुमच्यासोबत पण शेअर करते. मला जेवढे शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर पटकन आता जे आहे तर अगोदर आता थोड्या वेळाने आणि गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. तू पण कर बेटा. फक्त विधीच रेडी व्हायचं बाकी आहे, तर विधीतला पण आता पटकन रेडी करते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. तर इथे जे आहे तर ही माझी फ्रेंड पण आहे आणि त्यानंतर जे आहे तर तिची मला जे आहे तर तिची ब्रायडलची म्हणजे लग्नाची जी ऑर्डर होती मेकअपची तर ती मिळालेली होती. तर तिला मी जे आहे तर घरीच बोलवलेलं होतं. तर घरूनच जे आहे तर तिला पूर्ण रेडी करून जे आहे तर मी पाठवलं आणि तुम्ही बघू शकता तिची पूर्ण साऊथचा जो लूक होता तर तो तिला क्रिएट करायचा होता. तर तिला जसं पाहिजे होतं त्या पद्धतीने जो आहे तर मी तिचा लूक क्रिएट केलेला होता. तर तुम्हाला देखील कमेंटमध्ये कसा वाटला ना हे मला नक्की सांगा. कारण की ब्रायडल मेकअप करायचं म्हटलं की थोडंसं आहे ना तर म्हणजे एक मनामध्ये धाक असतो की सगळं काही व्यवस्थितच झालं पाहिजे, कारण की तिच्या लग्नाचा स्पेशल दिवस असतो तर तो आहे ना तर आपल्यामुळे बिघडलं नाही पाहिजे. तिला जसं पाहिजे, क्लायंटला जसं सॅटिस्फॅक्शन मिळेल त्या पद्धतीने जे आहे तर आपल्याला मेकअप वगैरे करायचा असतो. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मेकअप नक्की सांगा. तिला तर खूप आवडलेला होता आणि तिने त्या मेकअपबद्दल ॲप्रिशिएट पण केलं. आणि अशा पद्धतीने जे आहे तर मी तिची पूर्ण तयारी जी आहे ती करून घेतली. तिचं लग्नाची वेळ जी होती ती सकाळी 12:30ची होती, त्यामुळे ती 9लाच आलेली होती घरी. तर बराच वेळ लागला तिची सगळी काही तयारी करण्यामध्ये. चला तर आता जे आहे तर आता डिरेक्टली मी गाडीमध्येच बसून ब्लॉग करते, कारण की आम्ही चाललोय आता लग्नासाठी. कारण ब्रायडल मेकअप होता तर तिला रेडी करून पहिले पाठवलं समोर आणि त्यानंतर जे आहे तर आम्ही आता निघालोय, कारण बराच वेळ लागलाय. मला तरी वाटतं बहुतेक लग्न लागलं असेल की नाही मम्मी? लग्न लागलं पण असू शकतं, कारण 12:30लाच लग्न होतं. पण मग आता आम्हाला बाकीचं घरचं आवरताना माझं रेडी होताना बराच वेळ लागला. तर आता मी डिरेक्टली तिथे गेले की मग त्यानंतर जो आहे तर तो ब्लॉग कंटिन्यू करते.
आम्ही गेलो तोपर्यंत काही लग्नाची म्हणजे सुरुवात झालेली नव्हती. नवरदेवांचं जे आहे तर बाहेर नाचणं सुरू होतं. तर मला तरी वाटलं होतं की वेळ झाला, पण वेळ काही झाला नाही. कारण लग्नाला जे आहे तर 2:30 ते पावणे 3 झालेले होते. आणि तुम्ही बघू शकता दोघांची स्टेजवर पण एंट्री झाली आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि त्यानंतर आहे ना कोणाचंही असं म्हणजे लग्न वगैरे बघितलं की आपल्या लग्नाची जी आहे ना तर तीच आठवण येते की आपल्या लग्नामध्ये पण अशा पद्धतीने सगळं काही झालेलं होतं वगैरे. आणि मला तर म्हणजे खूप असं इमोशनल झाल्यासारखं होतं असं काही बघितलं तर. तर अशा पद्धतीने आहे तर दोघांचा विवाह सोहळा जो आहे तर तो इथे संपन्न झालेला होता. तर आता बराच वेळ झालेला आहे आम्हाला तर लग्न वगैरे झालेलं आहे आणि नवरदेव नवरीचं जे आहे तर फोटोशूट चालू आहे आणि तिचा आता परत दुसरा गेटअप जो आहे तर तो चेंज करायचा आहे त्याच्यासाठी आता मी इथे थांबलेली आहे. अजून किती वेळ लागतो माहित नाही आणि माझ्यासोबत बोर झालेले मम्मी आणि विदित पण झोपलेले. तर ते दोघं पण झोपलेले कारण की त्यांना आता सॉरी विदित झोपलेला आहे आणि विराज जो आहे तो तिकडे बॅक साईडला खेळतो आणि त्याचे पप्पा पण तिकडे बसले, ते पण बोर झाले. आता 10-15 मिनिटं अजून फोटोशूट वगैरे झाला की त्यानंतर तिथे चेंजिंग होईल आणि मग तिथे चेंज झालं की मग मला घरी निघता येईल. तर असो आता लग्न म्हटलं की वेळ लागणारच तर त्यांचं फोटोशूट वगैरे झालं की त्यानंतर जो आहे तर ब्लॉग कंटिन्यू. मस्त वाटू लागले, रेड कलरची भारी वाटते ना. पण आहे ना अशा मोकळ्या मोकळ्या हे नाही पाहिजे मम्मी पाकळ्या गच्च पाहिजे ते नाही राहत का नवरीच्या गजरेन ते बनवते त्याच्यात तर राहत ते काय ठीक आहे. ते मी 2 कुंड्या पाहू का मम्मी मधी घरात ठेवायला. आम्ही इथे शेजारीच जिथे लग्न होतं तिथे नर्सरी होती. तर त्या नर्सरीमध्ये जे आहे तर प्लांट्स वगैरे सगळं काही बघण्यासाठी आलेलो होतो. तर खूप छान वेगवेगळ्या पद्धतीचे आणि खूप स्वस्त दरामध्ये जे आहे तर इथे प्लांट्स जे आहे तर ते देत होते. तर आम्ही जे आहे तर रोजेसचे वगैरे जे मला लावायचे होते, त्यानंतर येलो शेवंती वगैरे जे आहे तर त्याचे प्लांट्स जे आहेत तर ते घेतले होते. आणि ते जे आहे तर म्हणजे त्यांनी खूप स्वस्त दरामध्ये दिले होते. तर आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही जे आहे तर आत्ताच घरी आलोय. कारण की मध्ये थोडा वेळ जे आहे तर आम्ही नर्सरीमध्ये थांबलेलो होतो. झाडं वगैरे काही घ्यायची होती तर तिथे बराच वेळ गेला आमचा. तर थोडीशी रोजेस वगैरे जे आहे तर त्याचे रोप घेतलेत. आणि विदित काय करतोय बघा इथं विदितचं चालू आहे खेळणं. आई पण त्याला खाऊ घालते आता चहा बिस्किट कारण की सगळ्यांचेच ना डोकं दुखू लागले आता माझं सकाळचं एक तर सकाळपासून लवकर उठलेली आणि त्याच्यामध्ये परत मेकअप म्हणलं की थोडंसं गडबडच असते चांगलं होईल कसा होईल परफेक्टच झाला पाहिजे कारण की एखाद्या ब्राईडला तयार करायचं म्हटलं की आपल्याला सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो कारण की तिला कसं आहे ना समोरच्या व्यक्तींना आवडणं पण खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे जे आहे तर त्या गडबडीमध्येच होती मी. तर आता आहे ना खूप असं डोकं वगैरे दुखते तर आता बघू आता स्वयंपाक पण बाकी आहे. तर जेवण उशिरा झाले होते तसे आमचे पण मग आता स्वयंपाक संध्याकाळी थोडंसं लाईट लाईट काहीतरी आता करावंच लागणार आहे. तर त्यामुळे जे आहे तर आता चहा घेतला आता तर आता स्वयंपाकाची तयारी करतो आणि त्यानंतर जो आहे तर मी ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता वाजलेत बघा रात्रीचे 9:30 झालेत 9:30ला 10 मिनिटं बाकी आहेत. तर ना आणि यांचं दोघांचं बघा इकडे काय चालू आहे भांडण चालू आहे. काय झालं विराजी ना खिचडी खातोय ना तर त्याला पण पाहिजे ना त्याच्यासाठी ना दोघांचे भांडण सुरू ते बघ. तर आज जास्त काही शूट केलं नाही कारण मी बाहेरच होते आणि त्याच्यानंतर जेवढं काही शूट केलेलं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आजचा ब्लॉग जो आहे तो मी तेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.